पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय महायुतीने घवघवीत आणि ऐतिहासिक यश संपादन करत तब्बल 78 पैकी 59 जागांवर विजय मिळवला। हा विजय म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ नसून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या भक्कम नेतृत्वावर जनतेने टाकलेली विश्वासाची मोहर असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे। या दणदणीत विजयानंतर पनवेलमधील सर्व नवनिर्वाचित महायुतीचे नगरसेवक यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले। या भेटीने पनवेलच्या राजकीय वर्तुळात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे चित्र दिसून आले। यावेळी या भेटीप्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर, निवडणूक प्रभारी आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, भाजप राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत, शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। या विजयामागे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षात पनवेलमध्ये झालेली भरीव विकास कामे, सक्षम नियोजन, पारदर्शक प्रशासन आणि जनतेशी असलेला थेट संवाद हे प्रमुख कारण असल्याचे राजकीय जाणकार सांगतात। पायाभूत सुविधा, स्मार्ट सिटी योजना, शिक्षण, आरोग्य आणि नागरी सुविधा यामध्ये झालेल्या बदलांची हीच खरी पोचपावती असल्याचे बोलले जात आहे। प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन केले। पनवेलचा हा विजय म्हणजे भाजप महायुतीच्या विकास कामांच्या राजकारणावर जनतेने व्यक्त केलेले ठाम विश्वास आहे। आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महाराष्ट्रासाठी आदर्श शहर बनेल। हा विजय केवळ सत्ता स्थापनेपुरता मर्यादित नसून पनवेलच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप महायुतीला जनतेने दिलेला मजबूत जनादेश आहे। येत्या काळात पनवेल महानगरपालिका अधिक वेगाने विकासाच्या मार्गावर धावेल असा विश्वास व्यक्त होत आहे। की निवडणुकीच्या पूर्वी मग 78 नगरसेवक आहेत, युती झाली पाहिजे, महायुती झाली पाहिजे, इथपासून आपल्याही लोकांना कुठे कुठे तिकीट दिली पाहिजेत काय वगैरे याचं सगळं। म्हणून मगाशी मी एक शब्द वापरला की राजकीय ताकद ही माननीय चव्हाण साहेबांनी या आमदार प्रशांत ठाकूर साहेबांना दिली आणि माननीय चव्हाण साहेब तुम्हाला सांगतो की प्रशांत ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखालचा हा खरा म्हणजे विजय आहे। कारण या सगळ्या निवडणुका ज्या आहेत, गेल्या लोकसभा असेल, विधानसभेच्या निवडणूक असेल, गेल्याची 17ची निवडणूक असेल, पनवेल महानगरपालिकेची, या सगळ्या निवडणुकीमध्ये माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि बाकीच्या सगळ्यांच्याच मार्गदर्शनाखाली लढत होतो। पण ही निवडणूक मी जवळून पाहिलेली आहे। पहिल्या दिवसापासून सगळ्याचा साक्षीदार मी आहे। त्याच्यामुळे मला माहिती आहे की प्रशांत ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाचा कस या निवडणुकीला लागणार होता। सगळ्यांचे लक्ष लागत होतं की काय होणार आहे, कारण 8 वर्षांनी झालेली ही निवडणूक, अनेक इच्छुक होते, विरोधक होते, आपल्यातले नाराज होते, या सगळ्यांना काय करायचं त्याचं नियोजन हे दिवस रात्र प्रशांतजींनी केलेलं आहे। काही कांना शांत बसवण्यापासून बाकीच्या गोष्टी आहेत समजून सांगणं, काही वेळेला आमदार साहेबांच्या डोळ्यातल्या ज्या कडा ज्या आहेत या पाणवलेल्या बघितलेल्या आहेत। कालही काही उमेदवारांना फोन केले तेव्हाही त्यांच्या केली की थोडक्यात ताई पराभव झालेला आहे। एवढं संवेदनशील नेतृत्व आणि त्यांना मोठ्या भावासारखी साथ ही आपले माननीय आमदार महेश बालदी साहेबांची लागलेली आहे। 14 तारखेपासून 15 तारखेला माननीय रवींद्र चव्हाण साहेबांचा दौरा झाला पनवेलमध्ये। तो दौरा झाल्यानंतर 4 वाजल्यापासून 15 तारखेपासून ते परवाच्या कालपर्यंत माननीय आमदार महेश बालदी साहेब पूर्णपणे म्हणजे काही काना विश्वास बसत नव्हता, पण सकाळी 11 वाजल्यापासून ते रात्री 2-2 वाजेपर्यंत महेश बालदी साहेब पूर्ण पनवेलमध्येच होते। त्याच्यामुळे त्यांनी बाकीचं काही न बघता पूर्णपणे मोठ्या भावासारखी साथ ही माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांना दिलेली आहे। आणि मग या सगळ्या महायुतीचा जो हा विजय झालेला आहे, हा विजय हा सगळा गटनेते आपले सभागृह नेते परेश ठाकूर असतील, माजी विरोधी पक्षनेते आणि आपले युवा नेते प्रीतमजी असतील, अरुण शेठ भगत साहेबांचं तर मार्गदर्शन आपल्या सगळ्यांनाच असतं। लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आहेत आणि माननीय जय म्हात्रे साहेब आहेत। हे तर सगळ्याच वॉर्डामध्ये अधिकारवाणीने वडील म्हणून सगळ्यांचं काय चाललंय काय नाही याचं लक्ष होतं। आणि यांचा हा सगळा विजय जो आहे, मगाशी सांगितलं तसं की लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब असतील, माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील, महेश बालदी असतील, जय म्हात्रे साहेब, आपण सगळेजण आहोतच, पण आपले
राज्याचं नेतृत्व आपले लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी 2 वेळा आम्ही भेटलो आणि त्यांना सांगितलं की साहेब असं करते. त्यांनी सांगितलं तुम्ही करा. रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही पनवेल महानगरपालिका लढताय, तुम्हाला पूर्णच्या पूर्ण पाठिंबा आहे असं देवेंद्रजींनी आपल्याला सगळ्यांना सांगितलं. आणि मग रवींद्रजी चव्हाण साहेबांचं नेतृत्व या सगळ्या मगाशी सांगितलं की 17ची निवडणूक असेल, आत्ताची निवडणूक असेल, या सगळ्या निवडणुकीला चव्हाण साहेबांचं नेतृत्व हे आपल्याला लाभले आणि आता ते प्रदेशाध्यक्ष झाले. त्याच्यामुळे आपल्याला वेगळी ताकद ही आपल्याला सगळ्यांनाच मिळालेली आहे आणि याच्या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा मिळणार आहे. त्याच्यामुळे रवींद्र चव्हाण साहेबांचं आपण खऱ्या अर्थाने धन्यवाद, आभार किती मानावे आहेत हे आपल्या सगळ्यांच्याच मनात आहे.